कोणत्याही अमार्गावर जाणाऱ्या तरुणाला मार्गात आणायचं असेल तर संतांच्या विचाराशी लीन होणं फार गरजेचं आहे। तर आम्ही बघितलं, आणि तोही सप्ताह एका जातीसाठी, धर्मासाठी, पंथासाठी नसून माणूस म्हणून जो कोणी जन्माला आला त्याच्या जीवनाचं सार्थक व्हावं, त्याच्या अंतःकरणामध्ये। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत धर्माबाद तालुक्यातील हसनाळी येथे, कारण की पाहतोय आज आपण जवळपास हसनाळी गावामध्ये जवळपास 5 ते 6 वर्षापासून शिवनाम सप्ताह मोठ्या हर्षोल्लासात साजरा होतोय। कारण की इथं जवळपास या 7 दिवसामध्ये अखंड शिवनाम सप्ताहामध्ये सर्व महिला बहिणी, पुरुष युवा सर्वांनी या परमरहस्य ग्रंथाचा पारायण सोहळा आणि सकाळपासून आध्यात्मिक वातावरण अतिशय सुंदररित्या सप्ताहाची आजची कार्यक्रमाचा शेवटचा दिवस सांगताय त्याप्रमाणे आपल्या येथील सर्व आज गावातील सर्व कार्यकर्ते आणि शिवभक्त आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आजच्या कार्यक्रमाचा विशेष काय, 7 दिवसामध्ये काय काय विविध आपण कार्यक्रम आयोजन केले होते। वाढो लोकी सदाचार, सदविद्येचा भडीमार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद असे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने आणि त्यांनी घालून दिलेल्या एका वचनाप्रमाणे हसनाळी हे नगरी राष्ट्रसंतांची अत्यंत जवळची आणि त्यांच्या फार आत्मीयतेनं ज्या नगरीत महाराज येत होते तीच नगरी म्हणजे हसनाळीमध्ये आम्ही अखंड शिवनाम सप्ताह मागील 5 वर्षापासून सतत चालू आहे। आणि या सप्ताहाच्या 7 दिवसामध्ये आपण नामाच्या माध्यमातून सात्विकता आपल्या अंगी यावे, सत्य धर्माचं आचरण व्हावं आणि प्रत्येकाच्या हृदयातून दुर्गुण जावं आणि सद्गुणाचा भडीमार व्हावा, हाच विचार आमचे आदरणीय कवडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रसंतांच्या कृपाआशीर्वादाने मल्लिकार्जुनाच्या पावन सानिध्यामध्ये, पावनभूमीमध्ये आम्ही हा अखंड शिवनाम सप्ताह करत असतो। आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या या हसनाळी नगरीमध्ये 7 दिवसही 2 टाईमचं जेवण, सकाळचं फराळ सर्व याच ठिकाणी सर्व शिवभक्तांना दिल्या जाते। आणि त्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर आमच्या गावचा प्रत्येक तरुण इथं या ठिकाणी सेवेसाठी सदैव तत्पर असतो। आणि ही सेवा जी आम्ही करत असतो ती मल्लिकार्जुनाची सेवा आणि राष्ट्रसंतांची सेवा म्हणून आम्ही या ठिकाणी करत असतो। आणि या सेवेच्या माध्यमातून होत असताना प्रत्येक छोट्या बालकावर आज संस्काराची गरज आहे। आपण जर सर्वत्र बघत असला एवढे मोठे नाम संकीर्तन होत असतानाही अधर्माचा ज्या पद्धतीनं प्रादुर्भाव या युवा पिढीवर वाढत चाललेला आहे। आणि असा कोणत्याही अमार्गावर जाणाऱ्या तरुणाला मार्गात आणायचं असेल तर संतांच्या विचाराशी लीन होणं फार गरजेचं आहे। तर आम्ही बघितलं तर या पृथ्वीला तारण्याचं सर्वात मोठं काम जर कोणी केलं तर साधू संतांच्या माध्यमातून झालेलं आहे। आम्ही त्या साधू संतांच्या विचारांना पुन्हा अंगीकृत करून सत्य धर्माच्या विचारानं चालण्यासाठी अखंड शिवनाम सप्ताह या ठिकाणी होत आहे। आणि त्या ठिकाणी या सप्ताहासाठी आमच्या नगरीचं भूषण आदरणीय कवडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना परमरहस्य पारायणाची सेवा आमचे शिवभक्त परायण नागोरावजी गडिवान महाराज यांच्याकडून झालेली आहे। आणि याच सोबत प्रभू मल्लिकार्जुन भगवंताच्या चरणी मी विनंती करतो की या नगरीसह या पंचक्रोशीतील समस्त शिवभक्तांना ज्ञान, सद्बुद्धी आणि विवेकशील बुद्धीनं धर्म आचरण करण्याचं बळ त्यांना मिळो, त्यांना तशी प्रेरणा मिळो असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे आपण पाहतोय अखंड हे 7 दिवस यामध्ये नामसप्ताह सुरुवात होते। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक विविध राज्यामध्ये जाऊन आज या हसनाळीचे मोहनराव कवडे गुरुजी हसनाळीकर यांनी अनेक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत जाऊन त्यांनी देव, देश, धर्म टिकवण्यासाठी अहोरात्र त्यांनी कीर्तन सेवा, समाज सेवा आणि या माध्यमातून त्यांनी या संपूर्ण अनेक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी धर्मासाठी कार्य करतात। त्याचप्रमाणे आज त्यांचा प्रसादाचा प्रवचन सेवा आज या हसनाळी झाली। आपण त्यांच्यासोबत जाऊन घ्या देव, देश, धर्म, संस्कृती टिकवण्यासाठी आज आपण महाराजांचा भक्तांना काय संदेश आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊया। ओम नमः शिवाय। पहिल्यांदा मी वेद न्यूज मराठीचं अभिनंदन करतो की आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून धर्म सुरक्षित राहावं या अनुषंगानं आम्ही कीर्तन एक साधन घेऊन जात असतो। पण तुम्ही या वेद न्यूज मराठीच्या माध्यमातून धर्म प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कसा रुजला पाहिजे ही सेवा करता, त्याबद्दल पहिल्यांदा आमच्या ग्रामवासियांकडून तुमचं अभिनंदन करून मल्लिकार्जुन भगवंताच्या चरणी नतमस्तक होत असताना आणि काही ऐंशे करावे सुखाचे मळे पिकवावे, आमूलाग्र नासून जावे विघ्नबाधा, ही सेवा करण्याचं योगदान आम्हाला परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर या महाराजांकडून आम्हाला हे प्रसाद मिळालेला आहे।
आणि त्यांची एक इच्छा होती की गावागावामध्ये शिवनाम सप्ताह झाला पाहिजे आणि तोही सप्ताह एका जातीसाठी, धर्मासाठी, पंथासाठी नसून माणूस म्हणून जो कोणी जन्माला आला त्याच्या जीवनाचं सार्थक व्हावं, त्याच्या अंतःकरणामध्ये धर्म उपजता व्हावं आणि त्याची विवेकाची शिदोरी त्याच्या पदरात पडावी या अनुषंगानं या सप्त्याचं मंडप प्रत्येक गावामध्ये उभा करण्याचं अहमदपूरकर महाराजांनी सांगितलेलं आहे. त्या अनुषंगानं तो वसा घेऊन आम्ही हसनाळी नगरीमध्ये, एक हसनाळीच नाही तर हे मल्लिकार्जुन भगवंत पंचकृषीचा महादेव म्हणून ओळखले जाणार आहे. या ठिकाणी अनेक जाती धर्माचे लोक येऊन महाप्रसाद करतात, दर्शन करतात आणि अभिषेक करून आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं अशा अनुषंगानं पंचकृषीतले लोक सुद्धा या ठिकाणी येतात. सप्त्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज आमच्या गावामध्ये अनेक तरुण मंडळी आहेत. वर्षातून ते या ठिकाणी ऊर्जा घेऊन, विचाराची शिदोरी घेऊन वर्षभर वावरत असतात. आपल्यातली विकृती बाजूला जावी आणि आपली वीरशैव संस्कृती जिवंत राहावी आणि आपली प्रकृती सुधारावी या अनुषंगानं 7 दिवस कीर्तन ऐकतात आणि कीर्तनातून सांगितलेल्या विचाराचं मंथन चिंतन करून वागण्याचा प्रयत्न करतात. हे खूप मोठं योगदान या सप्त्याचं आहे. आणि दुसरी गोष्ट, अन्नदानाच्या माध्यमातून घराघरातून या भक्तांनी सेवा करतात आणि गावातलेच नाहीत, पंचकृषीतले लोक सुद्धा या ठिकाणी येऊन प्रसाद घेतात. हा प्रसाद नसून एक प्रत्यक्षात एक भगवान मल्लिकार्जुनाचं एक अमृत आहे, ते सेवन करून आमच्या जीवनाचं कृतार्थ व्हावं या अनुषंगानं या प्रत्येक भक्तांनी प्रयत्न करत असतात. आणि या सप्त्याला विशेष असं रूप येण्याचं काम आमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, मग तंटामुक्ती अध्यक्ष असतील आणि माझ्यासोबत असणारे एक युवा नेतृत्व असणारं मनसेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रयजी, आपलं काम बाजूला सोडून इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी कोणीच नाही, पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून एक सेवा म्हणून या ठिकाणी करण्याचं काम करतात. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की भगवान मल्लिकार्जुनांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, गावातील प्रत्येकांना एक अशी सद्बुद्धी दे की सेवा करण्याची सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी नष्ट होऊन सद्बुद्धी प्राप्त करून गावासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी जगण्याची, वागण्याची सद्बुद्धी दे. एवढंच आजच्या या सप्त्याच्या माध्यमातून 2 शब्द सांगून या ठिकाणी संपतो. ओम नमः शिवाय. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपण पाहतोय अखंड शिवनाम सप्ताह 7 दिवस या गावामध्ये आध्यात्मिक वातावरणामध्ये सर्व शिवभक्तांच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये आजचा कार्यक्रम आणि या सप्ताहाची सांगता, तसेच आजचे शोभायात्रा सुद्धा संध्याकाळी होणार. अतिशय सुंदररित्या आजच्या हा कार्यक्रमाची सर्व गावकऱ्यांच्या वतीने अतिशय सुंदर व्यवस्था आणि बाहेर तालुक्यातून, गावातून सुद्धा शिवभक्त आणि आजच्या कार्यक्रमाची आणि या सप्ताहाची आणि मल्लिकार्जुन महादेव, शंभू महादेव यांचं सुद्धा दर्शनासाठी अनेक भक्तगण आलेले आहेत. अतिशय उत्साहामध्ये आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. धन्यवाद. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.